श्री स्वामी समर्थ यावर्षी शनिवारी 28 ऑक्टोबर 2023 रोजी कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा आहे। या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीपूजन केलं जातं। या दिवसाला रात्री 12 वाजता लक्ष्मीपूजनाला खूप महत्त्व आहे। परंतु या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आलेलं आहे आणि चंद्रग्रहणामुळे कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी कशी करावी असा प्रश्न मनामध्ये येतो। कारण की काही जण वेद पाळतात, जे लोक वेद पाळतात ते लोक ग्रहणामध्ये कोणतीही देवपूजा करत नाहीत, देवांना स्पर्श करत नाही, देवांना स्नान घालत नाहीत। तर अशा वेळेस आपण जी पूजा मांडणी आहे ती पूजा मांडणी कधी करावी, जी काही आपण लक्ष्मी पूजनाची जी काही सेवा करणार आहोत, जी काही मांडणी करणार आहोत ती कशी करावी, तर ते आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत की रात्रीच्या 12 वाजता आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करावी। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर जी आपण पूजा मांडणी करणार आहोत ती रात्री 12ला करणार आहोत। तर रात्री 12ला कोजागिरी पौर्णिमेची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे। पूजा मांडणी करण्यासाठी सर्वात आधी रांगोळीने स्वस्तिक काढून घ्यायचं, त्यावरती हळदी कुंकू पुष्प वाहून भूमिपूजन करून त्यावरती पाट किंवा चौरंग मांडायचा। त्यावरती लाल वस्त्र हंतरा किंवा तुम्ही पांढरं वस्त्र देखील हंतरू शकता। कोजागिरी पौर्णिमेची पूजा करत असताना पांढरं वस्त्र परिधान करावे, चुकूनही काळे कपडे वापरू नये किंवा तुम्ही लाल वस्त्र देखील अंतरू शकता। त्यावरती आपण सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घेणार आहोत, म्हणजे थोड्याशा अक्षता वाहून त्यावरती हळदी कुंकू वाहून निरांजन ठेवायचं, निरांजन प्रज्वलित करायचं। दिव्यालाही हळदी कुंकू अक्षता वाहायच्या। दिव्याची पूजा करत असताना शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा दिव्या दिव्या दीपककार हा श्लोक तुम्ही म्हणू शकता। त्यानंतर इंद्रदेवतेची पूजा करायची आहे, त्यासाठी थोड्याशा अक्षता वाहून त्यावरती आपण पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे। कलशावरती स्वस्तिक आणि कुंकवाने 5 नाम ओढायचे आहेत। त्यानंतर कलशामध्ये हळदी कुंकू पुष्प थोड्याशा अक्षता, 1 सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं घालायचं। त्यावरती 5 आंब्याची किंवा विड्याची पाने घालू शकता। अशा प्रकारे आपण इंद्रदेवतेचं प्रतीक म्हणून कलश स्थापना करणार आहोत। तर लक्ष्मी स्वरूप कलश स्थापना करत असताना त्यावरती नारळ किंवा आपण गजरा, त्यानंतर आपण जे देवीचे दागिने आहेत ते घातले जातात, परंतु इंद्रदेवतेचा म्हणून आपण कलश ठेवलेला आहे त्यासाठी आपण त्यावरती कोणतेही दागिने वगैरे घालायची गरज नाही। अशा प्रकारे इंद्रदेवतेचं प्रतीक म्हणून आपण कलश ठेवायचा आहे। इंद्रदेवता म्हणजे वरुण देवता, वरुण म्हणजे पाणी, म्हणून पाण्याने भरलेला कलश आपण यांचं प्रतीक म्हणून ठेवत आहोत। यानंतर एका तांबणामध्ये 1 गणपती स्वरूप सुपारी घ्यायची आहे। त्यावरती आपण 5 पळ्या स्वच्छ पाण्याने, त्यानंतर 5 पळ्या पंचामृताने, त्यानंतर 5 पळ्या आपण पुन्हा पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे। तर आपण मूर्तीचा किंवा फोटोचा वापर या दिवशी पूजेमध्ये करणार नाही, कारण की ग्रहणामध्ये देव हलवले जात नाही। त्यासाठी आपण प्रतिकात्मक सुपारीची स्थापना करायची आहे। तर त्यासाठी आपण सुपारी घेतलेली आहे। तर गणपती म्हणून आपण पहिल्या सुपारीची स्थापना करणार आहोत। तर प्रत्येक सुपारीला तुम्ही अशाच प्रकारे स्नान घालून घेऊ शकता। तर इथे विड्याची पानं आपण मांडून घेतलेली आहे। एका ठिकाणी 2 पाने असे मांडायचे आहे, त्यावरती अक्षता वाहायच्या आहेत, त्यावरती हळदी कुंकू आपण वाहून घ्यायचं आहे। तर जे ग्रहण आहे ते ग्रहण 28 तारखेला रात्री 1:05 सुरू होणार आहे आणि उत्तर रात्री 2:23 संपणार आहे। एकूण 1 तास आणि 18 मिनिटाचं ग्रहण आहे, परंतु ग्रहण वेद शनिवारी दुपारी 3:10 पासून सुरू होते ते ग्रहण मोक्षापर्यंत। म्हणून आपण जी पूजा मांडणी करणार आहोत तर ते ग्रहण आपण ग्रहणाचे वेद पाळणार आहोत, म्हणून आपण सुपारीची स्थापना करून पूजा करायची आहे। तर पहिली सुपारी गणपती बाप्पा म्हणून आपण स्थापन केलेली आहे। हळदी कुंकू अक्षता पुष्प वाहून गणपतीची पूजा करायची। ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा। त्यानंतर दुसरी सुपारी आपण भगवान विष्णूंची म्हणून मांडायची आहे। त्या सुपारीलाही स्नान घालून घ्यायचं आहे। हळदी कुंकू नंतर अक्षता पुष्प व्हायचं आहे, पिवळं फूल वाहा। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा। त्यानंतर महालक्ष्मीची सुपारी आपण स्थापित करायची आहे। सुपारीवरती हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षता लाल फूल व्हायचं आहे। महालक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता। ओम महालक्ष्मी नमः किंवा महालक्ष्मी गायत्री मंत्र तुम्ही म्हणू शकता। ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असा कोणताही तुम्ही महालक्ष्मीचा मंत्राचा जप करू शकता। त्यानंतरची सुपारी आपण कुबेर देवता म्हणून स्थापित केलेली आहे। त्या सुपारीवरती हळदी कुंकू अक्षता पुष्प वाहून घ्यायचं आहे। ओम कुबेराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर आपण जी
यानंतर आपण चंद्रदेवतेची पूजा करणार आहोत। तर चंद्रदेव म्हणून आपण तांदळाने गोलाकार तांदळाची रास घालायची आहे, म्हणजे चंद्रदेवाचं प्रतीक म्हणून आपण तांदळाची रास घातलेली आहे। चंद्रदेवाला तुम्ही हळदी कुंकू व्हायचं आहे, त्यानंतर पुष्प व्हायचं आहे। चंद्रदेवाचा आपण जेव्हा पूजा करणार आहोत तेव्हा ओम सोमाय नमः किंवा ओम श्रीम सोमाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर इंद्रदेवाचा जो कलश मांडलेला होता त्या कलशालाही हळदी कुंकू अक्षदा पुष्प वाहून घ्यायचं आहे। अशी आपण इंद्रदेवताची पूजा करायची आहे। इंद्रदेवताची पूजा करत असताना ओम इंद्राय नमः ओम इंद्रदेवताय नमः यापैकी एका मंत्राचा जप तुम्ही करू शकता। यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यावरती तुळशीचं पान ठेवायचं आहे, कारण की ग्रहण काळामध्ये देव नैवेद्य ग्रहण करत नाही। तरीही तुम्ही जर नैवेद्य ठेवणार असाल तर त्यावरती तुम्ही तुळशीपत्र ठेवायचं आहे। तुम्ही जे काही दूध बनवणार आहात तर ते 3 वाजून 10 मिनिटाच्या अगोदर म्हणजे वेद सुरू व्हायच्या अगोदर तुम्ही हे दूध बनवायचं आहे। वेद काळामध्ये किंवा ग्रहण काळामध्ये कोणतंही अन्न शिजवलं जात नाही, त्यासाठी तुम्ही वेद पाळत असाल, ग्रहण पाळत असाल तर वेद काळाच्या अगोदर अन्न शिजवायचं आहे। तर हा प्रसाद आता ग्रहण करायचा का, तर रात्री आपण चंद्रप्रकाशामध्ये हे दूध यावर्षी ठेवायचं नाही, कारण की चंद्राला ग्रहण लागलेलं आहे। तर ग्रहणाच्या वेळेस आपण चंद्रप्रकाशामध्ये हे दूध ठेवायचं नाही, त्याशिवाय हे दूध आपण ग्रहण करायचं नाही। तुम्ही यावरती तुळशीपत्र ठेवून दुसऱ्या दिवशी ते ग्रहण करू शकता, किंवा वेद काळाच्या अगोदर तुम्ही दिवसभर पौर्णिमा आहे त्यामुळे देवाला नैवेद्य दाखवून त्यानंतर हे तुम्ही दूध आहे ते प्राशन करू शकता, कारण की वेद लागल्यानंतर ग्रहण काळामध्ये काहीही खाल्लं पिल्लं आणि अन्न शिजवलं जात नाही। यावर्षीच्या कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण असल्याने तुम्ही अशा रीतीने पूजा मांडणी अवश्य करा, म्हणजे लक्ष्मीचा तुमच्यावरती अखंड आशीर्वाद राहील। तर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता, किंवा ग्रहण काळामध्ये तुम्ही तुमच्या गुरूंचा मंत्राचा जप करू शकता, किंवा विष्णू सहस्त्रनाम, त्यानंतर कनकधारा स्तोत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, किंवा तुम्ही कोणत्याही लक्ष्मी देवीच्या मंत्राचा कुबेरांच्या मंत्राचा जप करू शकता। आपण ग्रहण काळामध्ये जेवढे जप किंवा जेवढी मंत्र साधना करू तेवढी आपल्याला त्याच्या 10 पटीने आपल्याला त्याचं पुण्य मिळत असतं।